देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरती तमाम भारतीयांकडे जाहीर माफी मागली, आर्थिक मदत व त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे। स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अकसबुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री यांच्या मंत्रिमंडळाकडून हातापट्टी करा, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारताचे भाग्यविधाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अकसबुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलात सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन मागणी केलेली आहे। तसेच परभणी येथील घटनेचा निषेध करून पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 2 कोटीची मदत व कुटुंबातील एका व्यक्तींना महाराष्ट्र शासनाने सरकारी सेवेत सामावून घेणे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे व झालेल्या घटनेचे CID मार्फत चौकशी करून जे दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित जे कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। केंद्रीय मंत्र्यांचा वक्तव्य हे निषेधार्थ असून भारतीय संस्कृतीला अशोभनीय व निंदनीय आहे। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व अधिकार करून आज मिरज प्रांतांद्वारे निवेदन देऊन वरील मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेली आहे। यावेळी भीम आर्मीचे नासिर शेख, शिराज शिकारी, साद गवंडी, शोएब कनवाडे सहित कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदन प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले व निवेदनकर्त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचू असे कार्यकर्त्यांना नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी सांगितले। जलालुद्दीन शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हाध्यक्ष या वतीने जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्य विधाते यांच्याबद्दल जे अवमानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शाह यांनी तमाम भारतीयांकडे जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा। तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांना 2 कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे। तसेच त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती CID मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे। जय हिंद, जय भारत, जय तेलंगणा।